नमस्कार मंडळी, या ठिकाणी 50 ग्रॅम इतकं धन घेतलेले आहेत आणि 25 ग्रॅम बडीशेप घेतलेले आहे. 15 ग्रॅम इथे जिरे घेतलेले आहेत. काळी मिरी आहे ते 5 ग्रॅम घेतलेले आहे. हिरवी विलायची आहे ते 7 ग्रॅम घेतलेले आहे. लवंग आहे ते 6 ग्रॅम आहे आणि शहाजीरा आहे ते 10 ग्रॅम घेतलेले आहे. स्टारफूल आहे ते 3 ग्रॅम घेतलेले आहे. 15 ग्रॅम इतकी दालचिनी घेतलेली आहे. या ठिकाणी 4 मोठ्या विलायच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक जायफळ घेतलेला आहे. 10 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 15 या ठिकाणी तेजपत्ता घेतलेला आहे आणि 3 ग्रॅम इतकं दगडफूल घेतलेलं आहे आणि जी कसुरी मेथी आहे ती 10 ग्रॅम घेतलेली आहे. या ठिकाणी मी गुलाबाची पाकळ्या असतात ना त्या सुकवून त्या सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला. हा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे सुगंध येईपर्यंत. त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे पावडर प्रमाणे आणि त्यानंतर 1 चमचा मीठ घातलेला आहे. मीठ घातल्यामुळे जसा तसा फ्लेवर या मसाल्याचा राहतो. तर हा बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये 10 ते 12 काळी मिरी आणि वेलची घातलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी अगदी इथं तेजपत्ता कट करून घातलेला आहे. तर हा 3 महिन्यासाठी मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तसेच आपल्याकडे ड्रायफ्रूटचे लाडू, डिंक लाडू, मेथी लाडू, रवा लाडू आणि बेसन लाडू हे 5 ते 6 लाडूचे प्रकार मिळतात. तुम्हाला मागवायचे जर असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.